नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वेस्टिजियल ऑर्गन्स हा पॉईंट शिकणार आहोत, जे की एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन मधला थर्ड पॉईंट आहे। या अगोदर आपण 2 एव्हिडन्स पाहिली होती, 2 पुरावे पाहिले होते इव्होल्यूशनचे, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स अँड ॲनाटॉमिकल एव्हिडन्स। ठीक आहे, आज आपल्याला थर्ड जो पॉईंट पाहायचा आहे तो एव्हिडन्स आहे वेस्टिजियल ऑर्गन, म्हणजे अवशेषांगे। अवशेषांगे म्हणजे ज्यांचा आपण यूज करत नाही, ज्यांचा आपण वापर करत नाही आणि ते हळूहळू काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात, डिस्ट्रॉय होऊन जातात, त्याला आपण काय म्हणतो, वेस्टिजियल ऑर्गन। जसं की आपण म्हणतो पहा, पूर्वी काय होतं, ह्युमन्सला शेपटी होती, टेल्स म्हणजे शेपटी होती, परंतु सध्या आहे का ती? नाही। कशामुळे नाही आहे? कारण की ह्युमन्सने त्यांचा नंतर यूजच केला नाही, वापर केला नाही, आणि त्यामुळे ती जी काही शेपटी आहे ती हळूहळू काय व्हायला लागती, डिसॅपियर म्हणजे नाहीशी होऊन गेली। आणि सध्या जे काही ह्युमन्स आपल्याला दिसून येत आहेत तर त्यांना आपल्याला शेपटी दिसून येत नाही, म्हणजे हा काय होतं, त्यांचं वेस्टिजियल ऑर्गन्स होतं, म्हणजे अवशेषांगे होते। परंतु हे लगेचच्या लगेच डिसॅपियर होत नाहीत की आज आपल्याला ह्या गोष्टीची गरज नाही आहे, किंवा आज आपण हाताने काहीच केलं नाही, एक दिवस काहीच केलं नाही, किंवा वर्षभर आपण त्या हाताने काहीच केलं नाही, मग आपलं जे काही ऑर्गन आहे तो डिसॅपियर होऊन जाईल, म्हणजे नष्ट होऊन जाईल, असं नाही। म्हणजे हे जे काही ऑर्गन्स असतात हे डिसॅपियर होण्यासाठी हजारो वर्ष लागतात, लाखो वर्ष लागत असतात, थाउजंड्स ऑफ इयर्स, म्हणजे अनेक वर्ष लागत असतात डिसॅपियर होण्यासाठी। ठीक आहे, आणि त्यांनाच आपल्याला काय म्हणायचे, वेस्टिजियल ऑर्गन्स असे म्हणतात। मग आता याची डेफिनेशन आपण पाहू। फर्स्टली वेस्टिजियल ऑर्गन्स, व्हॉट इज मीन बाय वेस्टिजियल ऑर्गन्स? तर पहा, डेफिनेशन आहे, डिजनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स। पहा काय सांगता येईल आपल्याला डेफिनेशन, डिजनरेटेड और अंडरडेव्हलप युजलेस ऑर्गन ऑफ अ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन्स। म्हणजे सजीवांमधील ऱ्हास पावलेली, काय झालेली, ऱ्हास पावलेली किंवा विकास न झालेले जे काही अवयव आहेत तर त्यांना आपल्याला काय म्हणायचे, वेस्टिजियल ऑर्गन। डिजनरेटेड म्हणजे काय, ऱ्हास पावलेली, आणि अंडरडेव्हलप म्हणजे ज्यांचा की विकासच झालेला नाही, असे युजलेस म्हणजे वापरात नसलेले सजीवांमधील ऑर्गन्स, अवयव, म्हणजे त्याला आपल्याला काय म्हणायचे, वेस्टिजियल ऑर्गन, अवशेषांगे असे म्हणतात। फॉर एक्झाम्पल, सध्या आपल्या ह्युमन्समध्ये जे काही वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत तर ते आपल्याला सांगता येतात, कोणते आहेत रे, टेलबोन। टेलबोन म्हणजे काय, आपलं माकड हाड। माकड हाडाचा आपल्याला कशासाठी उपयोग होतो का, नाही, म्हणजे हे काय आहे, वेस्टिजियल ऑर्गन्स आहे ह्युमन्ससाठी। त्यानंतर विजडम टीथ, विजडम टीथ म्हणजे आपली अक्कलदाढ। आपण म्हणतो ना, अक्कलदाढ आली की म्हणतो तिला अक्कल आली आहे, आता अक्कल आली आहे, म्हणजे काय, जेव्हा काय होत असते, जे विजडम टीथ येत असतात तर ते 21-22 वर्षाच्या नंतर येत असतात, आणि आपण काय म्हणतो की अक्कलदाढ आली, म्हणजे काय आली, अक्कल आली तिला। ठीक आहे, मग तसं काही नसतं, आपण फक्त तर्क लावतो, पण ही जी काही विजडम टीथ आहे तर हे आपल्यासाठी कसं आहे, वेस्टिजियल ऑर्गन आहे, कारण की या विजडम टीथचा आपल्याला कोणत्याही प्रकारे आपण त्याचा यूज करत नाही, चावण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा यूज होत नाही, वापर होत नाही, त्यामुळे हा पण काय आहे, आपल्यासाठी ह्युमनसाठी एक वेस्टिजियल ऑर्गन आहे। देन बॉडी हेअर्स, बॉडी हेअर्स म्हणजे काय, जे काय आपल्या अंगावरील केस। आता अंगावरील केसांचा आपल्याला काही उपयोग आहे का बरं, नाही आहे, मग हे पण काय आपल्यासाठी एक वेस्टिजियल ऑर्गन आहे, म्हणजे एक अवशेषांग आहे। ठीक आहे, मग आता हे आपण एक्झाम्पल्स पाहिले वेस्टिजियल ऑर्गन्स, व्हॉट इज मीन बाय वेस्टिजियल ऑर्गन्स, आणि त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे। मग आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे वेस्टिजियल ऑर्गनचं। तर पहा, या वेस्टिजियल ऑर्गन्समध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात तर आपल्या लक्षात येईल, पहा, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज or new organs for living in a changing environment is not possible। शक्य आहे का रे,
एन्व्हायरमेंट, चेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजे बदलतं पर्यावरण किंवा वातावरण जर बदललं तर अचानक सजीवांमध्ये सडन न्यू टिश्यूज अँड न्यू ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीवांमध्ये नवीन ऊती किंवा नवीन अवयवाची अचानक निर्मिती झाली आहे. असं कधी झालंय का? म्हणजे पहा, आपण कशामध्ये हिमालयामध्ये गेलेलो आहेत तर त्या ठिकाणचे काय झालं, एन्व्हायरमेंट हे चेंज झालं, बदललं. मग लगेच आपल्या शरीरावरचे जे केस आहेत हे खूपच मोठाले होऊन जातात का? जसं की अस्वल वगैरे असतात त्याच्यासारखे होतात का? सडन एखादा अवयव तयार होतो का त्या परिस्थितीमध्ये? त्या परिस्थितीशी अनुकूलित असा अवयव निर्माण होतो का? किंवा आपल्या शरीरामध्ये न्यू टिश्यूज किंवा नवीन ऊती तयार होतात का? होत नाहीत. म्हणजे हे सडन चेंजेस जे असतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, हे चेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण बदललं तरीसुद्धा असे बदल आपल्या शरीरामध्ये किंवा सजीवांमध्ये दिसून येत नाहीत. ओके, देन पहा, इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडर अ ग्रॅज्युअल चेंजेस. परंतु पहा, अस्तित्वात असलेले जे इंद्रिय आहेत तर यामध्ये आपल्याला क्रमाक्रमाने बदल झालेले दिसून येत असतात. कोणते सांगितले त्यांनी? एक्झिस्टिंग ऑर्गन्स म्हणजे अस्तित्वात असलेले जे अवयव आहेत, आपल्या आता सध्या जे काही आपल्याकडे अवयव आहेत तर त्यामध्ये हळूहळू काय होताना चेंज म्हणजे बदल होताना आपल्याला दिसून येत असतात. आलंय लक्षात? म्हणजे अगोदर काय होतं ह्युमन्सला, मी सांगितलं की टेल होते म्हणजे काय होते, शेपूट होतं, पण त्यामध्ये काय झालं रे, हळूहळू काय झालं, चेंज झाला आणि ते काय झालं, डिसॅपिअर होऊन गेलं म्हणजे नाहीसं होऊन गेलं. म्हणजे त्या अवयवामध्ये काय झालं रे, चेंज होऊन गेला. परंतु अचानक एखादा अवयव आला का? आलेला नाही. जे अवयव आहेत त्यामध्ये चेंज होत जातात परंतु न्यू ऑर्गन किंवा न्यू टिश्यूज फॉर्म होत नाही. डज नॉट फॉर्म अ न्यू टिश्यूज ऑर न्यू ऑर्गन्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. ओके, देन पहा, मोस्टली अ स्पेसिफिक स्ट्रक्चर इन द बॉडी इज यूजफुल अंडर अ सर्टन सिच्युएशन. आपल्याला माहिती आहे पहा, बहुतांश एका विशिष्ट परिस्थितीमध्ये काय येत असतात, काही अवयव जे आहेत हे आपल्याला उपयोगात येत असतात. म्हणजे काही अशा विशिष्ट परिस्थिती असतात, सिच्युएशन असतात तर त्यामध्ये आपली बॉडी जी आहे, आपले शरीर जे आहे हे काय होत असतं, त्यासाठी उपयोगात येत असतं, युजफुल होत असतं. परंतु पहा, हावेवर सेम स्ट्रक्चर अंडर अ डिफरंट सिच्युएशन मे बिकम अ युजफुल ऑर इव्हन हार्मफुल. परंतु एखाद्या सिच्युएशनमध्ये काय होतं रे, आपलं जे काही आपले हात असतील हे एखाद्या सर्टन सिच्युएशन म्हणजे एखादी विशिष्ट परिस्थितीमध्ये या हातांचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो म्हणजे वापर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे ओझं उचलण्यासाठी म्हणा किंवा एखादी वस्तू उचलण्यासाठी, एखादं काम करण्यासाठी आपण कशाचं यूज करत असतो, आपल्या हातांचा. मग हातामध्ये काहीही घातलेलं नसेल तरी पण आपण त्याचा यूज करू शकतो. परंतु जर डिफरंट सिच्युएशन आली म्हणजे वेगळी सिच्युएशन आली, परिस्थिती, जसं की काय, चुलीमधला कोळसा आहे आणि तो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, मग आता त्यासाठी आपण जर तेच हातामध्ये काही न घालता जर आपण काय केलं, हाताने जर तो कोळसा उचलला तर तो आपल्यासाठी कसा होईल रे, हार्मफुल होईल की नाही? कसा होईल, घातक ठरेल किंवा बिकम युजलेस. आणि त्यावेळेला आपला हात काय होईल, असं काहीही न घालता तो हात आपल्याला युजलेस होईल म्हणजे कामात येणार नाही. परंतु त्याच हाताने पुन्हा आपण डोकं लावतो की आपण डायरेक्ट हात न घालता एखादं लाकूड घेतो किंवा एखादी अशी वस्तू घेतो की जेणेकरून आपण काय करू, तो कोळसा काढता येईल. परंतु डायरेक्ट आपण हात जो आहे तो त्यामध्ये घालत नाहीत का? कारण की तो कसा आहे, त्या सिच्युएशनमध्ये ते त्यासाठी कसं असतं, हार्मफुल असतं म्हणजे घातक असतं असं आपण सांगू शकतो. म्हणजे सर्टन सिच्युएशनमध्ये जो ऑर्गन युजफुल असतो तोच डिफरंट सिच्युएशनमध्ये काय असू शकत नाही, आपल्याला युजफुल असू शकत नाही. मग तो कसा असेल, युजलेस किंवा तो आपल्यासाठी कधी कधी हार्मफुलही ठरू शकतो. हे आपल्याला लक्षात येऊन जाईल. अँड देन पहा,
then structure begin to degenerate under such a situation as per the principle of natural selection theory. आणि त्यानंतर एखादा अवयव जो आहे हा आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये काय नाही आहे, युजफुल नाही आहे किंवा काय होतं आपल्याला त्या ऑर्गनचा यूजच होत नाही. ओके, दिस ऑर्गन्स आर नॉट युजफुल टू आवर वर्क. आपल्या कोणत्याही कामासाठी त्याचं काय होत नाही, यूज होत नाही, वापर होत नाही. तर वापर होत नसेल तर असे अवयव जे आहेत, ऑर्गन्स जे आहेत, हे काय व्हायला लागतात रे, डिजनरेटेड व्हायला लागतात. डिजनरेट म्हणजे काय, त्यांचा ऱ्हास पावायला सुरुवात होत असते. जसं की काय, आपले विजडम टीथ असतील म्हणजे अक्कलदाढ आहे, त्यांचा आपल्याला यूजच नाही आहे, यूजलेस आहेत. मग हे काय व्हायला लागतात, हळूहळू डिसॅपिअर व्हायला लागतात, म्हणजे नाहीसे व्हायला लागतात. सध्या ते कसे आहेत आपल्यासाठी, आपल्याला त्याचं यूज आहे, परंतु हे डिसॅपिअर होण्यासाठी काय लागतात, थाउजंड्स ऑफ इयर म्हणजे हजारो वर्ष काय होतात, लागत असतात हे डिसॅपिअर होण्यासाठी. देन पहा, सच ऑर्गन्स आर सीन डिफरंट फेज टू डिसॅपिअरन्स इन अ डिफरंट ॲनिमल्स. परंतु पहा, हे जे ऑर्गन्स असतात हे डिफरंट ॲनिमल्स म्हणजे वेगवेगळ्या ॲनिमल्स, प्राण्यांमध्ये हे कसे ठरतात रे, त्यांना युजफुल ठरत असतात. जे आपल्यासाठी युजलेस आहेत ते डिफरंट ॲनिमल्स म्हणजे दुसऱ्या प्राण्यांमध्ये हे कसे ठरतात, आपल्याला युजफुल दिसत असतात. म्हणजे त्यांना त्यांचा काय होतो, वापर होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. सच ऑर्गन्स थ्रू नॉन फंक्शनल इन अ सर्टन ऑर्गॅनिझम बट इट मे बी अ युजफुल इन अ अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे असे जे काही सर्टन ऑर्गन्स असतात, जे विशिष्ट अवयव जे आहेत, हे आपल्यासाठी कसे असतात रे, युजलेस. म्हणजे काही सर्टन ॲनिमल्ससाठी हे कसे युजलेस आहेत, बट दीज ऑर्गन्स आर यूजफुल टू अनदर ऑर्गॅनिझम. परंतु तेच जे ऑर्गन्स असतात हे कोणासाठी युजफुल ठरतात, दुसऱ्या प्राण्यांसाठी युजफुल ठरत असतात. अँड इट इज नॉट वेस्टिजियल ऑर्गन फॉर दॅट ऑर्गॅनिझम. आणि त्या कोणासाठी, ऑर्गॅनिझम सजीवासाठी तो ऑर्गन जो आहे हा काय नसतो, वेस्टिजियल ऑर्गन नसतो, म्हणजे अवशेषांग मानलं जात नाही. फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याला माहिती आहे की काय, अपेंडिक्स. अपेंडिक्स सर्वांना माहिती आहे ना, आपल्या शरीरामध्ये आहे. मोठा तडं असतं की नाही आपलं, लार्ज इंटेस्टाईन, त्या ठिकाणी काय असतात, अपेंडिक्स असतो. मग या अपेंडिक्सचा ह्युमन्ससाठी कसं आहे, हे युजलेस आहे. म्हणजे ह्युमन्ससाठी हे कसं आहे, युजलेस, आपल्याला वापरात येत नाही, आपण त्याचं कोणत्याही प्रकारे ते आपल्याला उपयोगात येत नाही. बट दिस अपेंडिक्स आर यूजफुल टू रेमिनंट ॲनिमल्स. कशासाठी रे, परंतु ते जे काही ऑर्गन्स आहे हे फंक्शनल म्हणजे काय, कार्य करत असतं किंवा उपयोगात येत असतं. हे कोणासाठी, रिमिनंट्स म्हणजे काय, कोणासाठी, जे रवंथ करणारे प्राणी असतात त्यांच्यासाठी हाच अपेंडिक्स जो आहे हा काय येतो, युजफुलमध्ये येत असतो, म्हणजे उपयोगात येत असतो. रवंथ माहिती आहे ना, जे काही गायी वगैरे असतात की नाही, त्या अगोदर चारा खातात आणि त्यानंतर एका ठिकाणी बसून काय करत राहतात, त्यांचं रवंथ करत राहतात. म्हणजे खाल्लेला चारा पुन्हा काय करतात, तोंडात आणून त्याचं रवंथ, रिमिनंट म्हणतो आपण, रवंथ करत बसणं. हे असं करण्यासाठी हे अपेंडिक्स जे आहे त्या ॲनिमल्समध्ये कसं आहे, युजफुल आहे. ओके, म्हणजे जे आपल्यासाठी युजलेस असू शकतात तर ते डिफरंट ॲनिमल्समध्ये तेच ऑर्गन्स हे कसे असू शकतात, युजफुल असू शकतात. आणि त्या ॲनिमल्समध्ये त्या ऑर्गन्सला आपण वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणू शकत नाही. इट नॉट वेस्टिजियल ऑर्गन इन अदर ऑर्गॅनिझम्स. आलं लक्षात. त्यानंतर सेकंड आपण एक्झाम्पल पाहू शकतो. पहा, मसल्स ऑफ इयर पिना. जे काही मसल्स ऑफ इयर पिना म्हणजे कानांचे जे काही मसल्स आहेत, स्नायू जे आहेत, हे ह्युमन्ससाठी कसे आहेत रे, युजलेस आहेत. म्हणजे आपले कान हलतात का, आपोआप कान हलतात का, आपण हलवलं तरच हलतात, तसं हलत नाहीत ते. नाही तर मग हां मॅडम माझे कान पण हलतायत, असे आपोआपच हलतात, असं होतं का कधी, होत नाही. म्हणजे हे जे काही आपले इयर पिनाज जे आहेत, मसल्स ऑफ इयर पिना, इट इज नॉट युजफुल टू ह्युमन्स बट दे आर युजफुल इन
मंकीज फॉर अ मोमेंट. परंतु हे जे इयर पिना जे आहेत हे मंकीज म्हणजे कशामध्ये, माकडांमध्ये काय तर युजफुल आहेत आणि कशासाठी, हालचाल करण्यासाठी, कानांची हालचाल करण्यासाठी हे काय आहे तर मंकीजमध्ये युजफुल असतात. हे आपल्याला सांगता येतं. हे पण एक्झाम्पल आहेत, ते तुम्हाला लिहून दिली असते पण लक्षात येतील तुमच्या. अपेंडिक्स झालं, त्यानंतर इयर पिना झालं, मसल्स ऑफ इयर पिनाज. हे ह्युमन्समध्ये कसे आहेत, युजलेस आहेत, बट इन मंकीज फॉर मोमेंट इयर पिनाज आर युजफुल. देन वेस्टिजियल ऑर्गन्स, मग फॉर एक्झाम्पल जे काही ह्युमन्समध्ये वेस्टिजियल ऑर्गन्स आपण पाहिले, टेल बोन्स, त्यालाच आपण काय म्हणतो रे, कॉकेक्स म्हणतो, म्हणजे माकड हाड. त्यानंतर विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ, अँड बॉडी हेअर्स म्हणजे अंगावरील केस जे आहेत. तर हे वेस्टिजियल ऑर्गन कशासाठी आहेत, ऑफ ह्युमन बिंग्स म्हणजे मानवासाठी हे काय आहेत, वेस्टिजियल ऑर्गन्स असल्याचं आपल्याला दिसून येतं. तुमच्या लक्षात आले असतील पहा वेस्टिजियल ऑर्गन, त्याची डेफिनेशन आणि त्याचं जे आपण एक्सप्लेनेशन केलेलं आहे हे सर्व तुमच्या लक्षात आलेलं असेल अशी मला अपेक्षा आहे. आणि यानंतर आपल्याला जो काही पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो आहे पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. या ठिकाणी आपण पाहू पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स. पॅलिओन्टॉलॉजिकल इव्हिडन्स म्हणजे त्याला आपण पुराजीव विषयक पुरावे असं म्हणतो किंवा जीवाश्म पुरावे म्हटलं तरी पण चालेल. जीवाश्म इंधन, जीवाश्म विज्ञान आपण त्याला म्हणत असतो. आता याचंही आपण अभ्यास केलेला आहे पहा याच्या अगोदर, पण तरीसुद्धा आपल्या माइंडमध्ये क्वेश्चन निर्माण होत असेल. माझ्या तर होतो, तुमच्या होतो का नाही मला माहिती नाही आहे. कारण की जे सायन्स शिकतं तर त्या सायन्स शिकणाऱ्या व्यक्तीमध्ये क्वेश्चन्स निर्माण होणं साहजिक आहे आणि व्हायलाच हवेत, तरच ते सायन्स शिकण्यामध्ये काय होते, गोडी निर्माण होत असते. मलाही ठाऊक आहे की तुमच्याही मनामध्ये असे अनेक क्वेश्चन्स, प्रश्न तयार झाले असतील विज्ञानाविषयी, की हे असंच का होतं, ते तसंच का होतं, हे असं का होऊ शकत नाही, मग हे असं होण्यासाठी काय करावं लागेल. असं अनेक क्वेश्चन जे आहेत हे आपल्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे. आणि तरच पहा आपला देश जो आहे हाही पुढे जाईल. कारण की क्वेश्चन जर पडले तर ते एक शास्त्रज्ञ होण्याच्या मार्गाने काय एक पाऊलच पडतं, एक पहिलं पाऊल. ज्यांना कोणाला सायंटिस्ट व्हायचं असेल तर त्यांच्या मनामध्ये क्वेश्चन्स निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आणि ते क्वेश्चन फक्त निर्माण होणं आवश्यक नाही आहे, तर त्या क्वेश्चनचं ॲन्सर शोधण्याच्या दृष्टीने धडपड करणं तेवढंही आवश्यक आहे. ठीक आहे. नाही तर फक्त तुम्हाला प्रश्न पडतायत, प्रश्न आज पडला आणि थोड्या वेळाने तो विसरून गेला, ते आपण विचारही केला नाही की हा का पडला आपल्याला क्वेश्चन, मग याचा ॲन्सर काय असेल, तर ते शोधण्याचाही प्रयत्न नाही केला, तर मग त्या प्रश्नाला काही तथ्य नाही आहे. जर प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर खरंच तुम्ही काहीतरी करू शकाल. ओके. मग आता असाच क्वेश्चन आपल्या मनामध्ये पडतो की मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड ऑन अवर अर्थ. पहा कशावरती, जे काही आपले सजीव आहेत, विच ऑर्गॅनिझम्स एक्झिस्टेड ऑन मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, लाखो वर्षापूर्वी कोणते सजीव अस्तित्वात होते बरं, कोणते होते सांगता येईल कोणाला? हां, आपण काय सांगू रे लगेच, डायनासोर्स. ओके. डायनासोर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी पिक्चर्स वगैरे पाहतात. आपण डायरेक्टली पाहिलेले नाही पण पिक्चर्समध्ये वगैरे पाहिलेलं आहे डायनासोर्स कसे असतात. हे 7 करोड वर्षापूर्वी आपल्याला पुढे पाहायचं आहे. 7 करोड इयर्स ॲगो म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी कोणाचं अस्तित्व होतं, डायनासोरचं अस्तित्व होतं, हे आपल्याला सांगता येतं. मग आता हाऊ कॅन वी टेल धिस,
हे आपण कसं सांगू शकतो रे की हे जे आहेत हे डायनोसॉर होते किंवा हा प्राणी कोणता आहे, हे कसं सांगू शकतो आपण? तर याचं जे काही सिक्रेट आहे हे आपल्या पृथ्वीमध्ये काय झालेलं आहे, हिडन इन द अर्थ, म्हणजे आपल्या पृथ्वीमध्ये याचं सत्य किंवा रहस्य पृथ्वीच्या उदरामध्ये दडलेलं आहे. जसं की आपल्या मनामध्ये पण खूप असे हे असतात, काय परिस्थिती असतात की जे आपण काय करत असतो, आपल्या मनामध्ये ठेवलेल्या असतात की नाही बाबा हे नको सांगायला कोणाला. हे असं जर आपण सांगितलं, आपल्या आईवडिलांना जर सांगितलं की असं असं आहे, किंवा एखादी सिच्युएशन जर आपण सांगितली जे की आईवडिलांना आवडणार नाही, तर ती आपण काय करतो, आपल्या मनामध्येच ठेवतो की नाही. आपण प्रत्येक गोष्टी ज्या आहेत या आईवडिलांशी किंवा मित्रमैत्रिणींशी शेअर करू शकत नाही, आणि त्या आपल्या मनामध्ये काय राहतात, दडून राहत असतात, ते मरेपर्यंत राहतात. मग ते आपण कुठेही अशा गोष्टी काही असतात की त्या सांगू शकत नाही, हे माहिती आहे. मग तसंच काय, हे जे काही रहस्य आहे हे पृथ्वीच्या उदरामध्ये दडलेलं आहे, हे आपण सांगू शकतो, हिडन इन द अर्थ. यावरून पहा, मग आता हे आपल्याला माहिती कसं झालं, तर यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड अंडर द buried due to the disasters like volcanic eruption, flood, earthquake, etc. आपल्याला माहिती आहे की लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे मोठ्या प्रमाणावरती जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव जे आहेत, हे कुठे गाडले गेलेली होती, बरीड अंडर द अर्थ और अंडरग्राउंड द अर्थ, म्हणजे जमिनीखाली गाडले गेलेली होती. परंतु हे कशामुळे गाडले गेलेले, बिकॉज ऑफ फ्लड, म्हणजे कशामुळे, डिझास्टर जे येत असतात, आपत्ती, जसं की फ्लड असेल म्हणजे पूर असेल, त्यानंतर अर्थक्वेक, आपल्याला माहिती आहे भूकंप झाल्याच्या नंतर घरं दडल्या जातात किंवा काय होतात, त्या जमिनीखाली गाडले जातात, झाडं जंगल काय होतात, गाडल्या जातात बिकॉज ऑफ अर्थक्वेक. वॉल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. यामुळे काय होतं रे, जे काही लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम गेट बरीड अंडरग्राउंड द अर्थ, म्हणजे जमिनीखाली गाडल्या जातात, हे आपल्याला माहिती आहे. देन पहा, मग आता हे गाडले गेल्याच्या नंतर आपल्याला लक्षात कसं येतं की हे ॲनिमल्स किती वर्षापूर्वीचे आहेत, बिकॉज देअर रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड, दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. मग यांचे जे काही रेमिनंट्स असतात, अवशेष, किंवा आपण त्याला मग आणखी काय आहे, इम्प्रेशन्स म्हणजे ठसे जे असतात, हे जमिनीच्या खाली काय झालेली आहेत रे, प्रिझर्व म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो, सुरक्षित राहिलेली आहेत. त्यांची अवशेष आणि ठसे जे आहेत हे जमिनीच्या खाली सुरक्षित राहिलेली आहेत, आणि त्यांनाच आपल्याला काय म्हणायचं आहे, फॉसिल्स असं म्हणतात. त्याची आपण डेफिनेशन लिहून घेऊ. पहा, फॉसिल्सचे रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स, रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम such organisms remains preserved underground is called fossil. त्याला आपल्याला काय म्हणायचं, फॉसिल म्हणजे जीवाश्म असे म्हणतात. रेमिनंट, RAMNANTS. ओके, रेमिनंट्स अँड इम्प्रेशन्स ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन प्रिझर्व अंडरग्राउंड, म्हणजे जमिनीखाली त्या प्राण्यांचे अवशेष किंवा ठसे हे सुरक्षित काय झालेली आहेत, राहिलेली आहेत. त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, फॉसिल म्हणजे जीवाश्म असे म्हणतात. अँड दिस स्टडी ऑफ फॉसिल्स आर इम्पॉर्टंट फॉर अवर स्टडी ऑफ इव्होल्युशन. आणि ह्याच फॉसिल्सची म्हणजे जीवाश्माचा जो अभ्यास आहे हा
कशासाठी महत्त्वाचं आहे? आपल्या स्टडी ऑफ इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. कोणता अभ्यास? स्टडी ऑफ फॉसिल्स इज अ इम्पॉर्टंट ॲक्सेप्ट फॉर ऑफ स्टडी ऑफ इव्होल्यूशन. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या. तर त्यापुढे आपण जाऊ. पहा आता हे जे इम्प्रेशन्स असतात किंवा जे आपल्याला रेमिनंट्स मिळतात तर हे किती वर्षापूर्वीचे आहेत हे कसं शोधायचं किंवा कसं सांगायचं? आपण म्हणतो की डायनोसॉर जे आहेत हे 7 करोड इयर्स ॲगो म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी डायनोसॉर्स होते. मग हे कशावरून सांगितलं की 7 कोटी वर्षापूर्वी होते? का 4 कोटी वर्षापूर्वी असू शकत नाहीत का ते? किंवा किती 50,000 वर्षापूर्वी असू शकत नाहीत का? मग त्यांनी 7 करोड इयर्स ॲगोच असंच का सांगितलं? मग त्यासाठी पहा काही टेक्निक आहे जे की आपल्याला सांगतात की त्यांच्या रेमिनंट आणि इम्प्रेशन्सवरून आपण सांगू शकतो की हे जे काही ॲनिमल्स आहेत तर हे किती वर्षापूर्वी असू शकतात हे आपल्याला सांगता येतं. तर ते आपल्याला पाहायचे. पहा कसं सांगता येतं ते. ठीक आहे, पहा carbon consumption of animals and plants stop after death, and since then only the decaying process of carbon 14 occurs continuously. म्हणजे पहा जेव्हा प्राणी किंवा वनस्पती काय पावतात रे, मृत पावतात, तेव्हा त्या क्षणापासून कार्बन ग्रहण करणं काय होतं रे, थांबल्या जातं. अँड ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. आणि त्यानंतर फक्त कार्बन 14ची जी काही डिकेइंग म्हणजे काय, त्या क्षणापासून कार्बन 14चा ऱ्हास व्हायला काय होते, सुरुवात होत असते. म्हणजे मृत प्राणी मृत पावला की कार्बन ग्रहण करण्याची जी क्षमता असते ही स्टॉप होते आणि त्यानंतर कोणती प्रोसेस होते, C14ची डिकेइंग म्हणजे ऱ्हास पावण्याची सुरुवात होत असते. In case of dead bodies of plants and animals, instead of remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is a non-radioactive. पहा आता जे काही डेड बॉडीज ऑफ प्लांट आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी आणि वनस्पतींचे जे काही मृत अवशेष आहेत तर त्यामध्ये रिमेनिंग कॉन्स्टंट हे कसे राहतात रे, कॉन्स्टंट म्हणजे स्थिर राहतात, परंतु त्यामध्ये जे काही कार्बन 12 आणि कार्बन 14 जे आहेत हे चेंजेस कंटिन्युअसली, यांचा रेशो जो असतो जो गुणोत्तर आहे हे सतत काय होत राहतं रे, बदलत राहतं. C12 आणि C14 कार्बनचं कशामुळे बदलत राहतं, बिकॉज C12 इज अ रेडिओ ॲक्टिव्ह. का, कारण की C12 कार्बन 12 जो आहे आयसोटोप हा काय होतो, कोणता आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आहे, किरणोत्सार नॉन रेडिओ ॲक्टिव्ह, किरणोत्सार नसल्यामुळे यांचा रेशो काय होत राहतो, चेंज होत राहतो, बदलत राहत असतो. देन पहा द टाइम पास सिन्स द डेथ ऑफ प्लांट ऑर ॲनिमल्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 to C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. पहा वनस्पती किंवा प्राणी मृत पावल्याच्या नंतर काय होतं रे, त्यांच्यातील जो काही काळ आहे हा कशाने संक्रमित केला जातो, C14ने त्या प्राण्याचा काळ ठरवला जातो. अँड C14 आणि C12 यांचं गुणोत्तर काढून काय केलं जातं, मेजरिंग म्हणजे कालमापन केलं जातं. म्हणजे जो प्राणी आहे आपण हा 7 करोड इयर्स ॲगो आहे असं केव्हा सांगतो, कशावरून सांगतो, C14 आणि C12. कोणतं आहे, C14 आणि C12 यांच्यामधलं जे काही रेशो आहे, रेशो गुणोत्तर काय केलं जातं, यांच्यामधला रेशो काढल्या जातं आणि रेशो काढल्याच्या नंतर त्यांचं काय केलं जातं, जो रेशो येतो तर ते काय केलं जातं, त्यांचं मेजरमेंट कशामध्ये केलं जातं, कालमापन केल्या जात असतं. देन धिस प्रोसेस इज कॉल्ड कार्बन डेटिंग मेथड. आणि याच प्रोसेसला आपल्याला काय म्हणायचं आहे, कार्बन डेटिंग मेथड असं म्हणतात. ओके, देन पहा इट इज यूज इन अ पॅलेंटोलॉजिकल अँड अर्थोलॉजी फॉर डिटरमाइन द एज ऑफ ह्युमन फॉसिल्स अँड मॅन्युस्क्रिप्ट. पहा हे जे काही यांचा उपयोग जे आहे हा पुरातन अवशेषशास्त्र आणि मानववंशशास्त्रामध्ये मानवी अवशेष किंवा जीवाश्म आणि त्यांची हस्तलिखिते यांचं हे दर्शवण्यासाठी केला जातो. देन वन्स ऑफ
एज ऑफ फॉसिल्स बीन डिटरमाइंड ऑफ अ सच अ टेक्निक. काय केलं जातं, हे जे काही फॉसिल्सचा या प्रकारच्या तंत्राद्वारे जीवाश्माची कालनिश्चिती केली जाते कार्बन डेटिंग मेथडद्वारे. देन इट बिकम इझी टू डिड्यूस. यामुळे काय इझी झालेलं आहे रे, इन्फॉर्मेशन अबाउट ऑदर अर्स्ट वाईल ऑर्गॅनिझम, जे नाश पावलेली किंवा कोष्टकात बसवून त्यांचा कालावधी काय केला जातो, ठरवल्या जातो. जे नामशेष झालेले आहेत त्यांना एका कोष्टकामध्ये बसवल्या जातं आणि त्यांचा कालावधी ठरवल्या जातो. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम अ इनव्हर्टिब्रेट. आणि यावरून आपण काय सांगू शकतो, जे काही अपृष्ठवंशीय प्राणी आहेत तर त्या अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू कोणते वर्टिब्रेट म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेला असावा असं आपण सांगू शकतो. खाली तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल आणि फॉसिल्स हे दाखवलेलं आहे पहा. प्रत्येक याचं त्या फिगरचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. आणि या ठिकाणी आपण जे पाहिलेले पॅलेंटोलॉजिकल इव्हिडन्स याविषयी आपण अभ्यास केला. आपण या लेक्चरमध्ये दोन्हींचा अभ्यास केलेला आहे, वेस्टिजियल ऑर्गन आणि पॅलेंटोलॉजिकल ऑर्गन्स. आता यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्स या 2 इव्हिडन्सचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तोपर्यंत आपण या ठिकाणीच थांबू.